गॅस चालू केला, तवा ठेवला, तवा गरम होऊ द्यायचा. गरम झाला, थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं, थोडेसे शेंगदाणे, थोडेसे डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. थोडेसे खोबऱ्याचे काप, खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकून पुन्हा भाजून घ्यायचं. थोडेसे तीळ, थोडीशी जवस, हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व आता भाजून झालं, गॅस बंद कर. सर्व साहित्य गार होऊ द्यायचं. सर्व साहित्य गार झालं, मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं. छान अशी